माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे आयोजित शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील इयत्ता 12वीचा आज सदीक्षा समारंभ। या सदीक्षा समारंभास उपस्थित आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री वागचौरे सर, उपप्राचार्य गोविंदराव निकम, कॉलेज ऑफ फार्मसी सावर्डे, तसेच आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री वारे सर, उपप्राचार्य चव्हाण सर, यादव सर, सुपलेकर सर आणि इतर सर्व शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज सदीच्या समारंभ। खरं तर सदीच्या समारंभ एवढ्यासाठी आपण म्हणतो की तुम्ही 12वी नंतर इथून पुढचं तुमचं आयुष्य साठी तुम्ही बाहेर पडणार आहात, त्यासाठी आम्ही सदीच्या हा शब्द वापरतो। तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी आम्ही सदीच्या दिला। निरोप समारंभ म्हटलं की तुमचं आणि ह्या शाळेचं नातं इथंच थांबून जातं लक्षात। की सदीच्या हा असा शब्द आहे की तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही तुम्हाला भरभरून सदीच्या देण्यासाठी आम्ही इथं असतो। आम्ही हा कार्यक्रम अरेंज केलेला असतो। विद्यार्थी मित्रांनो, 11वी 10वी पास झाल्यानंतर आपण 11वी मध्ये येतो आणि 11वीतून आपण 12वी मध्ये कधी येतो आणि 12वीचं वर्ष कधी संपतं हे आपल्याला कळत पण नाही। म्हणजे 11वी मध्ये आपण खूप एन्जॉय केलेला असतो आणि तसे आम्ही बंधनं पण तुम्हाला ठेवलेली नसतात कुठल्याही प्रकारे। सांस्कृतिक कार्यक्रम असतो, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुमच्यासाठी आम्ही राबवलेल्या असतात 11वीमध्ये। परंतु तुम्ही 12वीच्या वेळी येतात त्यावेळी आम्हाला असं वाटतं की थोडंसं आता कुठेतरी तुम्हाला बंधनामध्ये ठेवणं गरजेचं आहे का, कारण तुम्हाला 12वीला बोर्डाची एक्झाम तुम्हाला द्यायची असते आणि 12वीचं वर्ष हे तुमच्यासाठी अतिशय टर्निंग पॉइंट असतं। कारण 12वी पास झाल्यानंतर ज्ञानाची अनेक कवाड तुमच्यासाठी उघडली जातात। मग यामध्ये इथं बसलेले सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी इथं आहेत। त्यामध्ये आर्ट्सचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली चमक दाखवतात। त्यांना प्रशासकीय नोकरी, कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेमध्ये त्यांना नोकरी करता येते। वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना वकिली बनता येतं। कॉमर्सची मुलं आहेत त्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांना करिअरच्या संधी उपलब्ध आहेत। सायन्सला असणाऱ्या विद्यार्थ्यांना नीटचे एक्झाम पास होऊन डॉक्टर होता येतं, इंजिनियर जेडब्ल्यूडी पासून इंजिनियर होतात। अनेक तुम्हाला करिअरच्या संधी सायन्सच्या मुलांना आहेत, आर्ट्सच्या मुलांना आहेत, कॉमर्सच्या मुलांना आहेत। तर ह्या संधी आपल्याला उपलब्ध कधी होणार आहेत की तुम्ही इथून चांगली मार्क्स घेऊन बाहेर ज्यावेळी पडाल त्यावेळी जगाच्या मार्केटमध्ये तुमचं जे मार्कलिस्ट आहे ते किती त्याला किती महत्व आहे हे तुम्हाला जगाच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल। म्हणून आम्ही 12वीला असताना तुम्हाला सतत तुमच्यावर प्रेशराइज करत असतो की तुम्ही अभ्यास करा, तुम्ही तुमचं स्वतःचं टाइम टेबल तयार करा। कारण 12वी झाल्यानंतर आपण जे मिळालेले जे काही यश आहे त्या यशावर तुमचं पुढचं भविष्य अवलंबून असतं। मग बरेच वेळेला आपल्याला थोडंसं असं वाटतं की अरे आपण 12वीला जास्त जर अभ्यास केला तर चांगलं झालं असतं, मला चांगल्या ठिकाणी विदाउट डोनेशन आपल्याला ऍडमिशन मिळालं असतं। मग ह्या गोष्टीचा विचार पहिल्यांदा आम्ही करतो की विद्यार्थ्यांना जर आपल्याला चांगल्या ठिकाणी पाठवायचं असेल तर 11वी मध्ये एन्जॉय केलेला आहे त्यांनी, आता 12वीला त्यांना एन्जॉय करायला न देता त्यांना अभ्यासाकडे वळवलं आणि अभ्यासाच्या माध्यमातून त्यांचं जे काही यश आहे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना कशी पर्सेंटेज मिळेल किंवा चांगलं यश कशा पद्धतीने मिळेल याकडे आमचं सर्व शिक्षकांचं लक्ष पूर्णपणे लक्ष असतं। आणि विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या की इथं शिकवणारे तुम्हाला जे सर्व शिक्षक आहेत त्यांनी अतिशय जीव तोडून म्हणजे अतिशय पोटतिडकीपासून तुम्हाला शिकवलेलं आहे की त्यांना असं वाटतं किंवा आम्हाला ऐकून शिक्षकांना असं वाटतं की आमचा विद्यार्थी जगाच्या पाठीवर कुठेही अपयशी झाला नसला पाहिजे। जगाच्या पाठीवर त्याला कुठेही अपयशाला सामोरं जाताना नसलं पाहिजे किंवा तो इथून एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स घेऊन गेला पाहिजे। कारण हे जे काही आपलं कॉलेज आहे, हजारो विद्यार्थी दरवर्षी या कॉलेजमधून बाहेर पडतात आणि ते विद्यार्थी यशस्वी झालेले विद्यार्थी ज्यावेळी आम्हाला परत येऊन भेटतात त्यावेळी आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा अभिमान त्या मुलांच्या बद्दल वाटतो की अरे वा, आमचा विद्यार्थी आज डॉक्टर झालेला आहे, इंजिनियर झालेला आहे, वकील झालेला आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला विद्यार्थी चमकताना दिसतो। त्यावेळी मात्र तुमच्या आईवडिलांना पण जेवढा आनंद होत नसेल तेवढा आम्हा शिक्षकांना झालेला असतो। आणि यासाठी आम्ही तुम्हाला 12वीच्या वर्षी तुम्हाला स्ट्रिक्ट आम्ही
तुम्हाला ठेवण्याचा किंवा त्या रागवण्याचा प्रयत्न करतो. कारण का की तुम्ही पूर्णपणे अभ्यासामध्ये इतर गोष्टीकडे डायव्हर्ट न होता तुम्ही अभ्यासाकडे तुमचं लक्ष केंद्रित करावं. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यातील एक प्रायोरिटी आपण ठरवली पाहिजे. 12वीच्या वर्षी तरी आम्ही म्हणतो की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काय आनंदाचे क्षण आहेत किंवा जे काय तुमच्या घरामध्ये जे काय कार्यक्रम असतील ते बाजूला थोडे ठेवा आणि तुम्ही पहिली प्रायोरिटी तुम्ही तुमच्या अभ्यासाला द्या. प्रायोरिटी एवढ्यासाठी द्यायची कारण तुम्हाला जो काही आनंद मिळणार आहे, तुम्हाला यश मिळाल्यानंतर तो आनंद एवढा असणार आहे की तुमच्या घरच्यांना तो अतिशय मोलाचा आणि तुमच्यासाठी, तुमच्या करिअरसाठी आणि तुमच्या भविष्यातील पिढीसाठी सुद्धा तो अतिशय म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचा करिअर तुम्ही करून सगळ्यांना आनंद देऊ शकता घरात लोकांना. सो प्रायोरिटी महत्वाची आहे. म्हणजे काय की महत्वपूर्ण आणि महत्वहीन कामामध्ये तुम्हाला फरक करता आला पाहिजे आणि महत्वपूर्ण आणि महत्वहीन कामामध्ये फरक करून योग्य त्या निर्णय क्षमता घेतली जाते, त्यावेळी तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं. म्हणून आपण महत्वपूर्ण आणि महत्वहीन जे काम आहे याचा आपण विचार करायला पाहिजे. यश मिळतं, यश सक्सेस इज नॉट अन ऍक्सिडेंट असं म्हटलं जातं. म्हणजे सक्सेस हे अपघाताने मिळत नाही. सक्सेस इज प्रिडिक्टेबल. सक्सेस हे प्रिडिक्ट केलं जाऊ शकतं आणि ह्युमन ब्रेन इज प्रिडिक्शन मशीन आणि ह्युमन ब्रेन हा काय प्रिडिक्शन मशीन आहे. यू सक्सीड व्हेन यू डू व्हॉट एव्हर सक्सेसफुल पीपल डू. ज्यावेळी इतर सक्सेसफुल लोक जे करतात ते जर तुम्ही त्या सवयी, तुम्ही त्या हॅबिट्स तुम्ही लावून घेतल्या तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये निश्चित सक्सेस मिळेल. मित्रांनो, एक पुस्तक आहे इट दॅट फ्रॉग नावाचं, ब्रायन ट्रेसी. तर त्या पुस्तकामध्ये ते लेखक ब्रायन ट्रेसी असं म्हणतात की सकाळी उठल्या एक बेडूक जुळून घ्या. तर बेडूक म्हणजे काय? आपल्याला थोडंसं वाटतं की बेडूक म्हणजे की बेडूक आपण कसं घ्यायचा. तर त्या पुस्तकामध्ये ब्रायन ट्रेसी म्हणतात की बेडूक म्हणजे तुमचं सगळ्यात अवघड काम तुम्ही पहिल्यांदा करा. म्हणजे बेडूक हे सगळ्यात अवघड काम आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही 2 बेडूक गिळण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय की एक बेडूक, पहिला बेडूक म्हणजे काय, कठीण आणि अतिशय महत्वपूर्ण काम पहिल्यांदा करा आणि नंतरचा बेडूक म्हणजे काय की तुम्हाला मग त्यानंतरचं जे काय कमी महत्वाचं काम आहे ते पहिल्यांदा करा. म्हणजे तुम्हाला जे काही काम करायचं आहे, काम करण्याची त्यांनी टाळाटाळ सोडण्याची आणि कमीत कमी वेळेमध्ये काम करण्याची 21 महान सूत्र त्यांनी त्या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे. तर आपण अवघडातलं अवघड काम बरेच वेळेला आपण टाळतो आणि सोप्या कामापासून आपण सुरुवात करतो. म्हणजे काय की आपल्याला म्हणजे जास्त आपल्याला त्रास घ्यायची आपल्याला सवय नसते की नाही हा आपल्याला जमणार नाही, थोडस बाजूला ठेवेल नंतर करू. आणि काय होतं की मग आपण काहीतरी कारण देत 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 ते अवघड कामाचे पुढे ढकलत जातो, पोस्टपोन करत जातो आणि मग आपल्याला बरेच वेळेला आपल्याला अनुभव आहे की बरेच विद्यार्थ्यांचे 12वीचा सदीचा समारंभ आहे. काही विद्यार्थी अजून प्रोजेक्ट चेक करायचा, जर्नल चेक करायला जातात. मग ते कारण सांगतात की माझी तब्येत ठीक नव्हती, मला ते जमलं नाही, घराची परिस्थिती नव्हती, वेगवेगळी कारणं असतात. म्हणजे काय कार्निरिया हा रोगच आपल्याला जणू चाललेला असतो. आणि हा कार्निरिया रोग असा आहे की तुम्हाला एकदा का तुमच्या मनामध्ये जर मनामध्ये बसला तो कार्निरिया रोग तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं कारण तुम्हाला मिळेल. म्हणजे असं म्हटलं जातं की तुम्हाला एखादी गोष्ट करता येत नाही याचं कारण शोधण्यापेक्षा ती तुम्हाला का करता येते याचं कारण पहिलं शोधा. म्हणजे तुम्हाला ते त्या गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल. कार्निया हा असा रोग आहे की आपल्या मानगुट्यावर बसल्यानंतर तो मानगुटीवरून आपण भूतासारखा बसतो आणि तो आपल्याला काढल्यानंतर खूप अवघड होत जातं. तर तो आपल्या मानगुटीवर भूत करून बसण्यापेक्षा त्याचा लवकरच नायनाट केलेला कधी चांगला असतो. आता हा कार्निया रोग नष्ट करायचा असेल तर काही उपाय पण द्यावा आहे. काय करतो आपण की आपण आपल्या बुद्धीपेक्षा इतरांच्या बुद्धीला जास्त किंमत देतो. म्हणजे काय की आपण म्हणजे की मला हे जमणार नाही, मला हा खूप हुशार आहे, तो करू शकतो, मलाही जमणार नाही. म्हणजे आपण कारण देत राहतो. तुम्ही स्वतःबद्दल नेहमी चांगलं बोला, हे मी करू शकतो,
आपल्या बुद्धीला इतरांच्या बुद्धीपेक्षा कमी समजू नका. कारण आपण जर इतरांच्या बुद्धीपेक्षा आपण स्वतःच्या बुद्धीला जर कमी समजत असू तर आपल्याला करून कुठलीही गोष्ट शक्य नाही. आपल्याला कुठलीही गोष्ट आपल्याला आयुष्यामध्ये यश मिळणार नाही कुठल्या गोष्टीत. तर आपल्याला इतरांच्या बुद्धीपेक्षा आपली बुद्धी कमी समजणं हा जो काय आपल्याची काही मनोभूमिका आहे ही पहिल्यांदा आपण काढून टाकली पाहिजे. दुसरा असा आहे की मानसिकता. आपल्या बुद्धिमत्तेपेक्षा आपली मानसिकता खूप महत्वाची आहे. लक्षात घ्या, काही विद्यार्थी खूप बुद्धिमान असतात परंतु अभ्यास करायची मानसिकताच नसते. त्या बुद्धिमत्तेला काही अर्थ नाही. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला करायची एखादी गोष्ट खूप आवड आहे म्हणजे तुम्ही ती करू शकता, तुमच्याकडे ऍबिलिटी आहे, परंतु तुमची ती करायची मानसिकताच नाही, तर ती बुद्धिमत्ता काय कामाची. त्या बुद्धिमत्तेला आपण हे बुद्धिमत्ता म्हणून त्याचं तसंच ठेवलं. म्हणजे कुठलीही गोष्ट जर आपण वापरण्यामध्ये एखादं जर इलेक्ट्रॉनिक मशीन असेल तर ते वापरत असेल तर ते चांगलं राहतं. ते जर वापरायचं बंद केलं 2 वर्ष 1 वर्ष 2 वर्ष तर ते त्यामध्ये काही अडचणी निर्माण होतात. ते व्यवस्थित प्रभाव करणार नाही व्यवस्थित. लक्षात घ्या, त्यामुळं मानसिकता अतिशय तुमची चांगली पाहिजे. बोर्डाची एक्झामला सुद्धा जात असताना तुमची बुद्धिमत्ता काय आहे याचा विचार न करता तुम्ही तुमची मानसिकता आहे चांगल्या पद्धतीने करा की नाही आज येणारा पेपर आहे तो अतिशय चांगला असणार आहे, सोपा असणार आहे. पहिली मानसिकता ही तुम्ही मनामध्ये आणा, तुम्हाला पेपर तो सोपा जाईल. लक्षात घ्या. आणि तिसरा उपाय असा आहे की पाठांतर आपण करतो तर पाठांतरपेक्षा आपण विचार प्रक्रियेला जास्त आपण महत्व दिलं पाहिजे. आता विचार प्रक्रियेला महत्व काय दिलं पाहिजे, कारण विचार केल्यामुळे आपल्याला नवनवीन कल्पना सुचतात, नवनवीन मला वाटतं की इनोव्हेटिव्ह आयडियाज आपल्याकडे येतात. म्हणजे इनोव्हेटिव्ह आयडियाज येण्यासाठी नवनवीन विचार आपल्याला सुचण्यासाठी आपल्याला विचार प्रक्रियेवर जास्त विचार करावा लागेल. पाठांतर ही क्षणिक प्रोसेस नाही. लक्षात घ्या, तुम्ही पाठ करून जाल परंतु तुमची ती आयुष्याची शिदोरी नाही. तुम्हाला जर विचार करून तुम्ही एखादा इनोव्हेशन जर केलेलं असेल किंवा एखादी तुम्हाला मिळालेली कल्पना असेल ती तुमची आयुष्याची शिदोरी म्हणून तुम्हाला तुमच्या समोर राहते. तर ही जी काही कारण आहे म्हणजे कारणीयावर मात करायची म्हणजे तुम्हाला जे काही कारण सांगायचं जे काय तुमच्या जी काय हॅबिट तुम्हाला झालेली आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी बघा तिन्ही चेंजेस रिमार्केबल रिझल्ट असतात. म्हणजे तिन्ही चेंजेस असतात, अतिशय छोट्या छोट्या गोष्टी असतात तो रिमार्केबल रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. तर या सगळ्या गोष्टीचा तुम्ही पुढच्या आयुष्यामध्ये तुमचा विचार करावा आणि एकूणच तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही इथून ज्यावेळी बाहेर पडणार त्यावेळी तुम्हाला कुठेही तुम्हाला हा कार्निरिया रोग चढू नये आणि कुठलंही कारण न देता तुम्हाला जगाच्या पाठीवर यशस्वी होता येईल. फक्त या कार्निरिया रोगापासून तुम्ही थोडंस लांब जा, हा रोग तुमच्या मानगुटीवर असणार नाही याची परिपूर्ण काळजी घ्या. विद्यार्थी मित्रांनो, सतीचा समारंभ हा खरं तर तुम्हाला आम्ही सतीच्या तर देतोच परंतु इथून गेल्यानंतर तुम्ही बाहेर अजून 1 महिना आहे एक्झामला तर तुम्हाला त्या एक्झामसाठी मी ऑल दी बेस्ट माझ्या वतीने आणि स्टाफच्या वतीने तर देतोच आहे. परंतु तुम्ही इथून बाहेर गेल्यानंतर सुद्धा ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही चमकाल ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी तुम्ही या कॉलेजचं नाव रोशन कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद.